मंडळी, मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या एका मुलाखतीमुळे खूप चर्चेत आली. अभिनेत्री प्रिया बापट ही प्रसिद्ध मराठी अभिनेता उमेश कामत याची पत्नी आहेत. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रिया आणि उमेश यांची जोडी ही आदर्श वैवाहिक जोडी म्हणून ओळखली जाते. उमेश आणि प्रिया यांनी लग्नानंतर दोघांनी त्यांच्या संसारात एकमेकांना अतिशय उत्तमरित्या साथ दिली आणि आजही त्यांचा संसार असो किंवा करिअर यात हे दोघे एकमेकांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात. नुकतंच संसार आणि करिअर याबद्दल अभिनेत्री प्रिया बापट हिने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. यात प्रिया बापटने म्हटले की घर सांभाळायची जबाबदारी ही नेहमी दोघांची असते. म्हणजे निर्णय बायकोने घ्यायचा आणि पैसे नवऱ्याने द्यायचे हे मला मान्य नाही. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी दोघांनी घ्यायची असते. मला असं वाटतंय की कोणतंही नातं जपण्यासाठी दोघांनी पुढाकार घेतला पाहिजे. दो पहियों की गाडी म्हणतो ना आपण, अगदी तसंच संसार करताना सुद्धा दोघांनी एकत्र चाललं पाहिजे. यामुळे नात्यांची गंमत जास्त कळते. दोघांना जबाबदारी समजली की नात्यात कोणीच वरचढ ठरत नाही. दोघे बरोबर संसार करतात. जर एखाद्या बाईची काम करण्याची इच्छा नसेल आणि तिला स्वतःहून फक्त घर सांभाळायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण एखादी बाई बाहेर जाऊन काम करत असेल, तुमच्या एवढे पैसे कमवत असेल, तर त्या बाईचं आर्थिक आणि भावनिक योगदान संसारात लाभलं पाहिजे. लग्नानंतर उमेश आणि माझ्या संसारात प्रत्येक गोष्टीत दोघांचं नाव असतं. घर घेतलं, गाडी घेतली, सगळीकडे आम्ही 50-50% पैसे दिले. अशा पद्धतीने आम्ही जबाबदारी स्वीकारतो. लग्नानंतर घरात नेहमी सगळ्या अपेक्षा स्त्रियांकडूनच का केल्या जातात? याचं उदाहरण सांगायचं झालं तर शूटिंग करा, नोकरी करा किंवा काही करा, पण पाहुणे येणार असतील तर स्वयंपाक करून ठेवला आहेस ना? किंवा स्वयंपाक करणाऱ्या बाईला काय काय जेवण बनवायचं हे सांगितलंय ना? असं नेहमी स्त्रियांनाच विचारलं जातं. या जबाबदाऱ्या बायकांवरच का असतात? एखाद्या पुरुषाने स्वयंपाकात लक्ष दिलं तर काय फरक पडतो? इथेही कामं वाटून केली पाहिजेत. पूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या, पण आताच्या काळात पुरुषांनी सगळं शिकलंच पाहिजे. पैसे यांनी कमवायचे आणि घर यांनी चालवायचं असे निर्णय लहानपणापासून मी माझ्या घरात कधीच पाहिले नाहीत. अशाच पद्धतीने एकमेकांना समजून घेऊन संसार सगळ्या घरांमध्ये झाला पाहिजे, असं म्हणत अभिनेत्री प्रिया बापटने लग्नानंतर सगळ्याच अपेक्षा स्त्रियांकडूनच का असा प्रश्नही उपस्थित केलाय. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.